राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। सर्वांनी माझ्यानंतर म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण महाराज की जय। एका महत्वाच्या प्रसंगाबद्दल थोडा मतभेद आहे इतिहासात, आणि तो महत्वाचा प्रसंग असा की शंभूराजांचा विवाह ते आग्र्याला जाण्यापूर्वी झालाय का आग्र्याहून आल्यावर झालाय, याबद्दल काही बखरी झाल्यावर म्हणतात, काही आधीही म्हणतात. पण आधी म्हणणं थोडंसं धाडसाचं वाटतं, कारण आधी म्हणजे 8 वर्षाचे शंभूराजे असताना. जुन्या काळातली जनरीत बघता 8 वर्षाची मुलगी असताना लग्न होत होतं हे बरोबर आहे, पण मुलगा इतका लहान असत नसे. तो साधारणतः 11-12 वर्षाचा तरी धरला जात होता तेव्हा. अर्थात हा काही चरित्राच्या दृष्टीनं फार महत्वाचा मुद्दा नाहीये, पण त्याबद्दल काही बोलले नाहीत बुवा, असं नको बुवा. तर दोन्ही बाजूची मतं आहेत. आग्र्याहून सुटका करून आल्यानंतर आता ते साधारणतः 11 वर्षाचे आहेत म्हटल्यावर आता हे लग्नाचं वय, म्हणजे शिवरायांचं सुद्धा साधारण लग्न होण्याचं वय जर पाहिलं तर ते 11-12 अशाच वयामधली ही लग्न झालेली आहेत. म्हणजे ते जर 8 वर्षाचे धरले लग्न होताना, तर तो मुलगी किती वर्षाची असेल त्यावेळेला कल्पना नाही. पण शंभूराजांचं विवाह प्रकरण जे झालंय ती उभय सोयरीक आहे. म्हणजे पिलाजीराव शिर्के यांची मुलगी ती संभाजीराजांना, आणि संभाजीराजांची जी बहीण ती पिलाजीच्या मुलाला. म्हणजे हे उभय पक्षी व्याही आहेत. मग शंभूराजांची बहीण तिकडे दिली आहे आणि गणोजी शिर्क्यांची बहीण इकडे आली. असे 2 एकाच कुटुंबामध्ये असे परस्पर विवाह झालेले आहेत. मुद्दा इतकाच आहे, आग्र्याहून सुटून आल्यानंतर शिवाजीराजांनी औरंगजेबाला सांत्वनपर पत्र लिहिलेलं आहे. ते मात्र इतिहासात उपलब्ध आहे. म्हणजे औरंगजेबाचंच त्यांनी सांत्वन केलं आहे की तुमची प्रत्यक्ष भेट घेऊन यावी अशी माझी खूप इच्छा होती, पण आपल्याला कल्पना आहेच काही गोष्टी अशा झाल्या की आपली भेट होणं शक्य झालं नाही. त्यामुळे तुम्हाला न कळवता मला इकडे यावे लागले, त्याबद्दल वाईट वाटते आहे. मी दिलगीर आहे, माझ्यामुळे आपल्याला बराच काही मनस्ताप झाला. आणि पुन्हा एकदा शिवाजीराजांच्या वतीनं औरंगजेबाच्या दरबारातला बक्षीस बोलला की शिवाजीराजाला जर पश्चात्ताप झालाच असेल तर उगाच आता रागराग करण्यात काय अर्थ आहे. संभाजीराजांची आहे ही 5000 मनसब चालू ठेवावी. म्हणजे इतका उपद्व्याप होऊन ही मनसब चालूच ठेवली त्यांनी. औरंगजेबाचा आणखीन एक मोठा डाव झाला. त्यांनी विचार असा केला की आपला मुलगा दक्षिणेत पाठवावा. शहाजादा मुअज्जम हा औरंगजेबाचा मुलगा, त्यांनी असं ठरवलं की आपल्या मुलाला दक्षिणेमध्ये पाठवू. औरंगाबाद ज्याचं आपण शहर असं म्हणतो त्याचं राज्य त्याला करायला सांगू.
तो दक्षिणेचा सुभेदार म्हणून पाठव. औरंगजेबाचा हिशोब असा आहे, माझा मुलगा अवघ्या दक्षिणेचा सुभेदार, दक्षिण प्रांताचा, आणि त्याच्या हाताखाली आणखीन मदतनीस म्हणून शिवाजी राजाचा मुलगा, त्याचा एक 5000 मनसबदार. दोघांना एकत्र राहू दे, एकत्र कारभार करू दे. पण अशा वेळेला मुअज्जम आहे 10 वर्षांनी मोठा आणि शंभूराजे आहेत 10च वर्षाचे. त्यामुळे वय वर्ष 20च्या आसपास येणारी बरीचशी व्यसनं मुअज्जमना आहेत. औरंगजेबाची कल्पनाच ही आहे की ही व्यसनं उद्या संभाजी राजाला लागावीत, आणि असा नाही पकडता आला तर शिवाजी राजाचा छावा उलट्या प्रकाराने पकडता यावा. म्हणून औरंगजेबाने ही आपलं तोंड देखलं दिलगिरी, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, पण तुमच्या मुलाला पाठवा बरं, माझा मुलगा आणि तुमचा मुलगा एकत्र म्हणून राज्य करतील. शंभूराजाला घरी राहायला वेळच मिळेना. 10.5 वर्षाचे संभाजीराजे, त्यांच्याबरोबर प्रतापराव गुजरांना दिलं, 10,000ची फौज दिली. शिवबांनी सांगितलं जेवढा वेळ जमेल तेवढं त्यांच्याबरोबर राहा, नाही जमलं तर भांडू वगैरे नका, या परत बघू काय करायचं ते. पण वयाच्या 11व्या वर्षी संभाजीराजे अवघ्या वऱ्हाड नावाच्या प्रांताचे जहागीरदार झाले हो. शहाजादा मुअज्जमने मोठ्या प्रेमाने त्यांना तो सगळा प्रांत दिला. 15 लाख होनांचा सगळा तो मुलूक होता, तो राजांच्या ताब्यात आला. उद्या समजा मुअज्जमशी पटले नाही तर निघून येणे, मुलूक हातात ठेवून. हो, उगाच तिथं हे नाही करायचं, खड्ड्यात गेला मुलूक, खड्ड्यात गेला तुमचा महसूल, हे घ्या परत 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 घ्या वगैरे काही नाही. जे दिलंय ते सगळं घेऊन निघून यायचं. शहाजादा मुअज्जम काय धर्मादाय करायला बसलेला नाही, तो तितकाच लबाड आहे. लबाडाशी आपणही तेवढ्याच लबाडीनं तयार असलं पाहिजे. शिवाजी राजांची जीवनभराची यशस्वीतेमध्ये हे एक महत्वाचं गमक आहे. आतापर्यंत मुघलांशी व्यवहार करताना आमचे अनेक राजे चांगले होते, शूर होते, पण ते युद्धाला युद्ध करत, पण कपटाला कपट कोणी करत नसे. वो बुराई करे हम भलाई करे, अशा तऱ्हेची एक सवय लागली होती. शिवरायांच्या पासून ती सवय त्यांनी मोडली. आप बुराई करे तो हम तुमसे भी बुराई करे, आणि मग तुम्हारी भलाई हो. चितोडच्या पायथ्याशी हा प्रकार झाला होता की चितोड किल्ल्यावर येताना राजपूत राण्यांनी अट घातली होती की अल्लाउद्दीन खिलजीनं शस्त्र आणता कामा नये. तो तसाच निहत्तावरती आला, कारण राजपूत नक्की वचन पाळणारच होते. आता अल्लाउद्दीननी त्याच्या उलटा डाव टाकला, आम्ही नाही का तुमच्याकडे निहत्ते आलो, आता तुम्ही निशस्त्र या आम्हाला भेटायला. तेव्हा नेमका रतनसिंग फार बेसावध राहिला. तो आला आणि अटकच झाली. नंतर चित्तोडगडचा सगळा जोहार आपण ऐकतो. पण समोरचा सुद्धा आपल्यासारखाच धर्मप्रवण वागेल याच्यावर विश्वास ठेवून गाफील राहणं हे शिवरायांनी केलं नाही. जेव्हा अफजल खानाने सांगितलं की निशस्त्र होऊन दोघांनी यायचं आहे, असं झालं तरी अफजल खान एक वेळ स्वतःच नाही पण शेजारच्या माणसाचं शस्त्र वापरल्याशिवाय राहत नाही. कारण फक्त त्या दोघांनी निशस्त्र यायचंय, शेजारच्या माणसांनी नव्हे. अंगरक्षक आहेत ना शेजारी. आणि पुन्हा अफजल खान अशा तब्येतीचा पठाण आहे की त्याला तशी शस्त्राचीही गरज नाही आहे. शरीराच्या तुलनेमध्ये म्हणाल तर असं दाबून गळा दाबला तरी त्याला मारता येणार आहे. अशा वेळेला आपण नाही बेसावध राहायचं. शिवराय सातत्याने कपटाशी कपट हेच धोरण ठेवून पुढे जात राहिले. विजयाचं पारडं आपल्या बाजूला राहिलं. त्यामुळे शिवबाने स्वच्छ सांगितलं होतं, शंभूराजे, कपट हा सुद्धा युद्धामधला एक मुत्सद्देगिरीचा प्रकार असतो. शहाजादा मुअज्जमकडनं जे जमेल ते आपल्या पदरात पाडून घेणे, नाही जमले तर धन्यवाद म्हणून निघून येणे.
पण मौज अशी आहे, प्रतापराव गुजरांना हाताशी धरून शहाजादा मुअज्जम बरोबर जवळजवळ वर्षभर औरंगाबादचा कारभार केला. पण आश्चर्य असं झालं, शहाजाद्याचं एकही व्यसन शंभूराजाकडे आलं नाही. उलट शंभूराजांचं संस्कृतचं प्रेम बघून त्याला संस्कृत ग्रंथ वाचायची इच्छा व्हायला लागली. औरंगजेब म्हटला भलतंच काहीतरी होते, शहाजादा रिटर्न टू दिल्ली. हे तिसरंच काहीतरी व्हायला लागलं. तो संस्कृतचा प्रेमी झाला नंतर. अर्थात शंभूराजांचं संस्कृत इतकं अप्रतिम आहे की संस्कृतमध्ये एका ग्रंथाचं संकलन शंभूराजांनी केलंय. इतकंच नव्हे तर रामसिंगाला त्याच्या पुढची पत्र सुद्धा त्यांनी संस्कृतमध्ये पाठवली आहेत. स्वतःची मुद्रा शिवाजीराजांनी आणि शंभूराजांनी स्वतःच्या नावाच्या मुद्रा संस्कृतमध्येच ठेवल्या आहेत. त्यामुळे त्या दोघांच्या नावाने संस्कृतला कुठेही शिव्या घालता येणार नाहीत. किंबहुना शिवाजीराजे असताना राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्या दरबारामध्ये आलेले कवी परमानंद, त्यांना शिवरायाने विनंती केली की पुढच्या पिढीला माझ्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घटनांची टाचणं वाचायला मिळतील, या निमित्ताने एका काव्याची रचना करा. म्हणून शिवभारत नावाचं तेव्हा पहिलं काव्य शिवाजीराजे असताना त्यांच्या डोळ्यादेखत परमानंदांनी लिहिलं, ज्याचं प्रूफ रिडिंग महाराजांनीच केलं. हो, पण शेवटी माझ्या आयुष्यातल्या घटना तुम्ही लिहिताय, मी तपासणार नाही का? इतके बोंगळ महाराज नक्की नाहीत. आणि त्यांनी ग्रँट केलेलं ते पुस्तक आहे ते ठीक आहे. हे जे हे 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 सगळं काही लिहिलं हे छान आहे, फक्त वाईट एकच आहे, त्या ग्रंथात गोप ब्राह्मण पतिपालक असा शब्द आलाय, जे सँक्शन बाय शिवाजी महाराज आहे. आणि आता शिवाजी महाराजांनी सँक्शन केलेल्या शब्दावर मारामारी आहे. बरं, मुद्दा असा होता, गोप ब्राह्मण प्रतिपालक या शब्दाचा अर्थ सगळ्या ब्राह्मणांबद्दल पक्षपात करणारा असा होत नाहीच. गायींमध्ये, पशूंमध्ये दुबळी जशी गाय, तशी मानव जातीमधला दुबळा जीव म्हणजे ब्राह्मण. आयुष्यात एकाही पुराणामध्ये किंवा एकाही कथेमध्ये एक श्रीमंत ब्राह्मण होता असं वाक्य कधीही ऐकायला मिळणार नाही. एक दरिद्री ब्राह्मण होता, आयुष्यभर तेच त्याच्या नशिबी आहे. मुळात समाजाच्या 2% असलेला, दारिद्र्यामध्ये असलेला, सातत्याने असलेला हा समाज. अर्थात ज्या क्षणाला अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हा ब्राह्मण असणारा वकील जेव्हा अफजल खानाच्या वतीनं अंगावर चालून आला, तेव्हा ब्राह्मण असूनही शिवरायांनी त्याचा शिरच्छेद केला, यात संशय नाही. पण ते चित्र सगळ्या पुस्तकाच्या शीर्षकाला फोटो म्हणून द्यायचं, याच्यासारखा वेडेपणा नाही का? अहो, शिवरायांना अफजल खान जो प्राप्त झाला, त्यासाठी बोलणी करायला जो शिवरायांचा वकील होता, गोपीनाथ पंत वकील, तो ब्राह्मणच होता की हो. ब्राह्मण होते म्हणून सरसगट सगळ्यांना कापा अशी मूर्खपणाची काही पद्धत शिवरायांनी घेतली नाही. किंवा ब्राह्मण असत्यच राहतील म्हणून परमानंदाला कशाला लिहायला सांगायचं, म्हणूनही त्यांनी केलं नाही. बरं, परमानंदाने लिहिल्यानंतर यांनी स्वतः तपासून तो ग्रंथ मान्य केल्यावर सुद्धा शंका घेणं आनंदच आहे. म्हणजे दादोजी कोंडेवांचं नाव तुम्ही काढून का टाकलं? परमानंदांच्या काव्यात उल्लेख नाही. मग आता परमानंदांच्या काव्यात गो ब्राह्मण प्रतिपालक उल्लेख आहे, घेता का? आपल्या सोयी पुरतच बघायचं झालं तर गणित कसं मांडता येईल महाराज? प्रश्न असा होता, याला सुदैव म्हणा किंवा दुर्दैव म्हणा, शंभूराजांचा वाढदिवस आणि राज्याभिषेकाचा मुहूर्त हे जवळजवळ एकच होते. मुअज्जमशी फार काळ काही पटलं नाही. वर्षभरात त्याची सगळी व्यसनं बघितल्यानंतर शंभूराजे परत आले. मग मात्र शिवाजी राजांच्या देखरेखीखाली शंभूराजांचं मोठेपण झालेलं आहे. वय वर्ष 11 ते वय वर्ष 17 पर्यंत जवळजवळ 5 ते 7 वर्ष शंभूराजे शिवाजी राजांच्या बरोबर आहेत. इतकंच नव्हे, आणखीन एका माणसाचा महत्वाचा पुरावा देतो. एक फ्रेंच माणूस जेव्हा रायगडावरती आलाय, राजगडावर आलाय, शिवरायांना भेटला आहे, बराच काळ तो महाराष्ट्रात आहे. त्याचं नाव सुद्धा छान आहे, ॲबॅ कॅरे.
आता अर्थ विचारू नका, मला फ्रेंच येत नाही. आता नावं असतात अशी. ॲबॅ कॅरे नावाचा हा फ्रेंच रहिवासी आहे. यांनी फार सुंदर वर्णन केलंय शंभूराजांचं, की शंभूराजे शिवाजी राजांपेक्षा दिसायला तगडे, तडफदार आणि रूप सुंदर आहेत. शिवरायांच्या हाताखाली ते असे तयार झालेत की अनेक फौजांमध्ये ते आपल्या वडिलांच्या बरोबर स्वारीला जातात. सगळे उल्लेख मुद्दाम लक्षात ठेवा, कारण पुढच्या एका पत्रव्यवहारासाठी आपल्याला हे उल्लेख फार महत्वाचे आहेत. अनेक जबाबदारीची कामं शिवराय स्वतःहून शंभूराजांवर टाकतात. शंभूराय ती अत्यंत दडफेनं उत्तमपणे ती पार पडतात. इतकंच नव्हे तर त्यांची स्वतःची म्हणून जी 10,000 तुकडी आहे त्या सर्व सैन्याच्या दृष्टीने शंभूराजे देवासमान आहेत, वगैरे वगैरे वगैरे. हे का लक्षात ठेवायला सांगणार आहे मी? पुढच्या काळात शंभूराजांचं जे एक पत्र आहे दिलेर खानाकडे गेलेलं, की माझ्या कर्तृत्वाला इथे वाव मिळत नाही. ते किती गंमत म्हणून वाक्य असेल ते या आधीच्या वाक्यावरनं कळेल. कर्तृत्वाला वाव मिळत नाही असं काहीही झालेलं नाही त्याच्यामध्ये. या मधल्या 7 वर्षामध्ये शिवरायांनी अतिशय जबाबदारीची कामं, अतिशय महत्वाच्या स्वाऱ्या शंभूराजांवरती सोडल्या आहेत. शंभूराजांनी त्या उत्तम पार पडल्या आहेत. मग असं दिलेर खानाशी त्यांनी का लिहिलं तोच विचार आत्ता आपण करणार आहोत. कारण ज्येष्ठ शुद्ध द्वादशी हाच मुहूर्त दुर्दैवाने डोळ्यासमोर आला आणि तेव्हाच राज्याभिषेकाचाही मुहूर्त लागला तिथीने. राज्याभिषेक हा सगळ्या विश्वातल्या हिंदूंच्या दृष्टीने सन्मानाचा बिंदू होता, पण शंभूराजांच्या दृष्टीने संकटाची आणखीन मोठी लाट होती. कारण राज्याभिषेकाच्या वेळी महाराज म्हणून अभिषेक झाला शिवरायांना, महाराणी म्हणून अभिषेक झाला सोयराबाईंना. शंभूराजांची आई तेव्हा जिवंत नव्हती. सईबाईचा आधीच मृत्यू झाला होता. सोयराबाईंना महाराणी पदाचा अभिषेक झाला आणि युवराज पदाचा अभिषेक झाला संभाजीराजांना. तिथे भांडण उभं राहिलं. आता सोयराबाईंच्या मनामध्ये विचार चाललाय की स्वराज्याचा पुढचा नायक कोण? तांत्रिक दृष्टीनं म्हणाल तर महाराणीचा मुलगा राजा झाला पाहिजे. शंभूराजाला राजा म्हणण्यासाठी त्याच्या आईच्या मस्तकावर कुठे अभिषेक झालाय? महाराणी मी आहे. महाराज शिवाजी राजे आहेत आणि महाराणी मी जर असेल तर या महाराजांनी या महाराणीचा मुलगा पुढचा राजा पाहिजे, संभाजी नव्हे. या एका नको त्या भांडणाने त्या ठिकाणी जन्म घेतला. मनात बीजारोपण झालं. पण तूर्त हा त्यांच्या घरातला प्रश्न सोडता बाकी सर्व महाराष्ट्राच्या किंवा भारतातल्या हिंदू बांधवांच्या दृष्टीने तो दिवस सोनियाचा दिवस. आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला सोनियाचा दिवस. आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला नाम आठविता. रूपी नाम आठविता रूपी प्रकट पैझाला, प्रकट पैझाला, प्रकट पैझाला. गोपाळा रे तुझे ध्यान, ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. गोपाळा रे तुझे ध्यान, ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. सोनियाचा दिवस. तनु मन शरण, शरण तनु मन शरण, शरण तनु मन शरण, शरण शरण तनु मन शरण. तुझ्या बिनटलो पायी, बिनटलो पायी
तनु मन शरण तुझा विनटलो पायी, विनटलो पायी तनु मन शरण. तुझा विनटलो विनटलो पाये तनु मन शरण तुझा विनटलो पाये, विनटलो पाये तनु मन शरण. पाये 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 तनु मन शरण तुझा विनटलो पायी, विनटलो पायी. पाप रखुमा देवी बराबिना अणु नेणे काही, पाप रखुमा देवी बराबिना अणु नेणे काही, बाप रखुमा देवी बराबिना अणु नेणे काही, अणु नेणे काही, अणु नेणे काही. गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला, अमृते पाहिला, अमृते पाहिला. जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अवघा महाराष्ट्र दुमदुमला एका राज्याभिषेकात. पण रायगडावर आता कारस्थान उभं राहिलं. पुढचा राजा कोण? सोयराबाईंनी मंत्रिमंडळाशी चर्चा केली की माझा मुलगा राजाराम हा राज्यावर येण्यासाठी काय करावं. मंत्र्यांनी कायदा सांगितला आणि कायदा असा आहे, जर युवराज चारित्र्यहीन ठरले तर आपोआप त्यांचा अधिकार जाईल आणि तुमच्या मुलाचा अधिकार उभा राहील. आता लक्षात ठेवा, पुढच्या सगळ्या पुराव्याचा जन्म इथे येणार आहे. आता सोयराबाई याच कामाला लागणार आहेत की ज्यायोगे जास्तीत जास्त पुरावे निर्माण व्हावेत. कशाचे? हा चारित्र्यहीन हे दाखवण्याचे. लक्षात घ्या, पुरावा असला जरी तरी तो कोणी सांगितलाय हेही तितकंच महत्वाचं आहे. नाही तर महाभारतातली एक फार मोठी चूक आहे ती तुम्हाला सांगतो. द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग अनेक लोक सांगतातच. यामध्ये दुःशासन तिची वस्त्र ओढायला निघाला, दुर्योधन तिची बेइज्जत करायला निघाला. आणि याचं समर्थन करताना काही लोक असं सांगतात की द्रौपदीनं सुद्धा यांची बेइज्जत नव्हती का केली? कधी केली होती? त्यामुळे जेव्हा मयसभा केली होती, जेव्हा तो राजसूय यज्ञ होता, तेव्हा हे सगळे जण कौरव तिथे तो यज्ञ बघायला आले होते.
त्या मयसभेमध्ये आले होते. मयसभा चमत्कारिक होती. दिसते जमीन पण पाणी असायचं, दिसेल पाण्यासारखं पण जमीन असायची. या गोंधळामध्ये ते धडपडले. अशा वेळेला ही द्रौपदी नाही त्यांना बघून खे खे हसली आणि धाडकन म्हणाली, आंधळ्याची पोरं आंधळीच असायची. ही कौरवांची जर तिने बेइज्जत केलं असेल तर हे कौरवांनी वागायला काय हरकत आहे. लक्षात घ्या, वरवर ऐकणाऱ्या माणसाला हे बरोबरही दिसेल, पण मुळात अशी द्रौपदी त्या कौरवांना हसल्याचा राजसूय यज्ञाच्या प्रकरणात पुरावा नाही. जेव्हा ते कौरव तिथे फिरत होते आणि त्यांची वस्त्र पाण्याने भिजत होती, तेव्हा कुठेही द्रौपदी तिथे हसायला नव्हती. पण म्हणजे महाभारत वाक्य आहे ते केव्हा आहे, जेव्हा फजिती पाहून दुर्योधन हस्तिनापुराला गेला. त्याच्या डोक्यामध्ये संपत्तीचा अभिलाष होता. धर्मराजाचं राज्य कसं जिंकता येईल याचं डोक्यामध्ये चक्र चालू होतं. दिसत होतं की धर्मराजाची ताकद अशी आहे की युद्धाने आपल्याला पांडवांचं राज्य कधीही घेता येणार नाही. मग पांडवांचं राज्य हडप करण्याचा एकच मार्ग होता, जुगार खेळायला बोलवावं, जुगारात राज्य लावावं आणि जुगारात राज्य जिंकावं. पण हा जुगार खेळायला आपल्या बापाची परवानगी पाहिजे, कारण राजा धृतराष्ट्र आहे. आणि स्वतःच्या वडिलांची या पापकृत्याला संमती मिळावी म्हणून दुर्योधन हे सगळं बोललाय की हो बाबा 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 तुम्ही आम्हाला जुगार खेळायला परवानगी द्याच. कारण अहो आम्ही तिथे गेलो होतो ना, हो असं पाणी जमीन म्हणून चालायला गेलो तो पाणीच निघालं, सगळी वस्त्र भिजली आमची. हो का? सगळे पांडव ख्या 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 करत हसले आमच्याकडे बघून. पण दुर्योधनाला माहिती आहे, पुतणे हसले म्हणून काका फारसा रागवणार नाही, सुनबाई हसली तर काम होणार आहे. म्हणून असा प्रसंग झालेला नसताना दुर्योधनाच्या तोंडी हे वाक्य आहे की बाबा तिथे द्रौपदी सुद्धा होती, ती सुद्धा हसली आणि ती म्हणाली आंधळ्याची पोरं आंधळीच असणार. हे बापाला चिथवण्यासाठी दुर्योधनानं केलेली कथा आहे. आता आमच्याकडे कथा लिहायला हा पुरावा आहे. आता ह्या पुराव्याने कथा लिहायची, मग या लेखकाला कुठं पुरावा? जमिनीखाली सुद्धा मेले तुला जागा नाही. कुठल्या पुराव्याने काय करतोस? मुळात हे वाक्य कोण बोललं हे महत्वाचं नाही का? कोणत्या परिस्थितीत बोललं, त्याच्या डोक्यातलं विचारचक्र काय आहे? नुसता लेखी पुरावा या शब्दाला अर्थ नसतो. मागचं पुढचं सगळ्या गोष्टीचा 10 वेळा विचार करावा लागतो. सोयराबाईंनी ही प्रकरणं उभी केली. अर्थात लक्षात घ्या, बोलविता धनी वेगळाची, त्यांनी स्वतःच्या नावे फारसं काहीच केलं नाही. इकडून तिकडून अफवा उठवायच्या की हा या मंत्र्यांच्या मुलीच्या मागे लागलाय, आणि मग या अफवांच्या पिकावर पुढची नाटकं आली. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, मग नाशिकच्या कनेटकरांनी पण एक नाटक लिहिलं, पण त्यांना ते नावच सापडेना. आता या काल्पनिक मुलीला नाव काय द्यावं, काय नाव द्यावं? दुसरं कुठलंच सापडत नाही. नदी कुठली आपली? गोदावरी. चला गोदावरी. अशी सगळी काल्पनिक पत्र तिथे येऊन उभी राहिली. ही सोयराबाईंनी उठवलेल्या अफवांची पीक आहे. म्हणाल तर कागदोपत्री पुरावा आहे की अशा तऱ्हेची बोलवा सगळीकडे होती. पसरवली कुणी? पसरवली कुणी? खात्रीलायक पद्धतीनं माणसं वाकडे तिकडे बोलायला लागतात केव्हा? जेव्हा घरची माणसं त्याला सामील होतात तेव्हाच. जेव्हा सोयराबाई त्याच्या मागे उभे आहेत म्हटल्यानंतर तो भयानक प्रकार सुरू झाला. मग याच्यामध्ये हे दस्तऐवज उभे राहिले की हा आयुषमध्ये दंग असतो, याला गांजाचं व्यसन लागलंय वगैरे वगैरे वगैरे. पण आता युवराजांचं वय 17-18 वर्षाचं आहे. आपण त्या वयाची अवस्था समजू शकता. लग्न होऊन गेले युवराजांचं. या राज्याभिषेकाच्या निमित्तानं परत आग्र्याला गेलेला कवी कलश आता महाराष्ट्रात आलाय. अशा वेळेला राज्याभिषेक झाल्याच्या नंतर केवळ 12व्या किंवा 13व्या दिवशी
जिजाऊ मासाहेबांचं निधन झालंय. बाबा सतत स्वारीवर राहणार. जी मला सातत्याने सांभाळत होती ती आजी माझ्यापाशी राहिली नाही. बरं, आता जी माझी आई आहे ती तिच्या मुलाला राज्यावर बसवण्यासाठी किती कट कारस्थानं करता येतील ह्याच्या डोक्यात आहे. बरं, सगळं मंत्रिमंडळ सांगतंय तुम्ही असं करू नका. शंभूराजा काही वाईट नव्हे. तो राज्यावर जरी आला तरी तो तुमच्या मुलाला काही भिकेला लावणार नाही. तो चांगलं मोठं पदच त्याला देईल. आणि मुळात राजाराम प्रकृतीनं नाजूक आहे. शंभूराजासारखा तो दणकट नाही. आता याच्या पुढची संकट झेलायला संभाजी राजाच पाहिजे. शंभूराजासारखा राजा असेल तर शत्रूला वाटेल तशी टक्कर देता येईल. राज्याचं काय वाटेल ते होवो. राजा माझाच मुलगा झाला पाहिजे. तो दुबळा असल्यामुळे राष्ट्राचं वाटोळं झालं म्हणून फारसं काही वाटवाटून घ्यायचं नाही. राष्ट्र महत्वाचं नाही. माझा मुलगा राज्यावर आला का नाही हेच जास्त महत्वाचं आहे. अशा हट्ट धरणाऱ्या बऱ्याच 3 अक्षरांच्या स्त्रिया त्रास देतात. हे मी सत्यही बोललो आणि असत्यही बोललो. अर्थात याला अपवाद असू शकतो, पण अपवादानेच नियम सिद्ध होतो. रामायणामधली ती कैकेयी काय, तिला मदत करणारी ती मंथरा काय, पुढच्या काळामधली आमच्या राघोबा दादांची आनंदी काय. आपले व पुढे पुढे आनंदी आनंद इतकंच म्हणायचं. आता एखाद्याला अपवाद असतो, पण राष्ट्राचा विचार न करता माझा पोरगा राज्यावर कसा येईल त्यासाठी वाटेल ते करायला तयार असलेल्या या 3 अक्षरी स्त्रियांमध्ये सोयरा हे नाव आणखीन एक पडलं. अफवांच्या पिकांचा आपण विचार केला. आता याच्या पुढचा आणखीन एक विचार करायचा आहे. दिलेर खानाशा. शंभूराजे दिलेर खानाला फितूर आहेत काय? मुद्दाम लक्षात ठेवा. राज्याभिषेक झाल्यानंतर काही काळात शिवाजीराजांनी मोहीम काढली आहे दक्षिण दिग्विजय. आता शिवाजीराजांना कर्नाटक आंध्र इथपर्यंत जायचं आहे. इथल्या अनेक राजांची मैत्री उभी करायची आहे. याच्यासाठी किमान 1 वर्ष किंवा लागलं तर 1.5 वर्ष राजे महाराष्ट्राबाहेर राहणार आहेत. अशा वेळेला शिवाजीराजांनी स्वराज्याचे 4 वेगवेगळे भाग करून प्रत्येकाला सांभाळायला दिलेत. मोरोपंतांनी या बाजूचं स्वराज्य सांभाळा, अनाजी पंतांनी या बाजूचं सांभाळा, त्र्यंबक पंतांनी या बाजूचं सांभाळा. अशी सगळी सांभाळणं करता करता फक्त दाभोळच्या आसपासचा एक मोठा प्रभावळीचा सुभा तो शंभूराजांनी सांभाळावा अशी त्यांना आज्ञा झाली आहे. आता इतिहासात रंगवलंय असं. आता साहजिक आहे हो शंभूराजे चिडणं. मी युवराज आहे म्हणजे बाबांच्या अनुपस्थितीत होल अँड सोल पॉवर मला मिळाली पाहिजे. अशा वेळेला बाबा 4 लोकांना नियुक्त करतात म्हणजे दिस इज अन्याय फॉर मी. म्हणजे मी हे करू शकत नाही का? आणि मला काय देतात सांभाळायला? एवढसा सुभा, प्रांत पण देत नाहीत मला. ही तक्रार शंभूराजाला करता यावी अशी परिस्थिती निर्माण केली आहे. याचं कारण रायगडावरून जाताना शंभूराजांवर एक मोठी जबाबदारी शिवरायाने टाकली आहे. शंभू, आता 1.5 वर्ष मी परत येणारा नाही. पण दिलेर खान 3 लाखाची फौज घेऊन पन्हाळ्याच्या आसपास कोल्हापूरच्या सगळ्या ठिकाणी दबा धरून बसलाय. मी बाहेर पडलो किती वावटळ आत घुसणार आहे. म्हणून मुद्दाम तुला पन्हाळ्यावर राहा. तिथला तुला सुभा सांभाळण्याच्या निमित्ताने राहा. अजून म्हणायचं असेल तर सासूरवाडी जवळ आहे म्हणूनही राहा. पण दिलेर खान तुझ्या नजरेच्या टप्प्यात राहील अशाच ठिकाणी राहा. लक्षात घ्या, शंभूराजांना जर सगळ्या कारभाराच्या अंगावर त्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या असत्या तर शंभूराजाला रायगडावर राहावं लागलं असतं. रायगडचा कारभार तसाही कुणी सांभाळेल. वऱ्हाडाचा कारभार जो मुअज्जमकडनं पदरात पाडून घेतलाय तोही कुणी सांभाळेल. प्रश्न सगळ्यात अवघड कुठला आहे? दिलेर खान कोणी सांभाळायचा?
लक्षात घ्या, शोभा महत्वाचा नाहीये, ज्या तोंडावर त्यांना ठेवलंय तिथलं संकट किती मोठं आहे. म्हणजे अनाजी पंतांना त्यांनी कर्नाटकचा भाग, अहो ते कर्नाटकचा भाग म्हणजे ते ऑटोमॅटिक टॅक्स देतात, ते फक्त कलेक्ट करायचे तर तुम्हाला रायगडावर पोचवायचे आहेत. तो कारभार बघता येईल. हे युद्धाचं धोरण आहे. एकूण आपलं लष्कर 1,00,000च्या घरात आहे आणि शिवरायांची जबाबदारी अशी आहे, यातलं 80,000 लष्कर घेऊन मी बाहेर जाणार आहे. तेव्हा शंभू, सगळ्यात महत्वाची जबाबदारी, मला या 1.5 वर्षात महाराष्ट्रात युद्ध नको आहे. आता हाऊ टू मॅनेज इज युअर क्वेश्चन. सगळ्यात मोठी जबाबदारी लक्षात घ्या, शंभूराजांवर, ही मोरोपंतांवर नाही, ही अनाजी पंतांवर नाही, ही रघुनाथ पंतांवर नाही, कोणावरही ही जबाबदारी नाही. त्यांच्यावर फक्त ऑफिस वर्क चालू ठेवण्याची जबाबदारी आहे. संरक्षणात्मक जबाबदारी जमणार. मुळात सेनापती हंबीरराव मोहिते महाराजांबरोबर जाणार आहेत. अशा वेळेला शंभू सांभाळ बरं, आम्ही जातो दूर देशी, आम्ही जातो, आम्ही जातो, 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 आम्ही जातो दूर देशी, सांभाळा राज्य हे. 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 शत्रू तो जवळी आहे, सांभाळा राज्य हे. शत्रू तो जवळी आहे, सांभाळा राज्य हे. इथुनी 1.5 वर्षे, येथोनी 1.5 वर्षे, येथोनी 1.5 वर्षे, स्वारी बरी राहणे, स्वारी बरी राहणे. युवराजा शांत चित्ते, शत्रूला भुलविणे. युवराजा शांत चित्ते, शत्रूला भुलविणे रे. आम्ही जातो दूर देशी, सांभाळा राज्य हे. आम्ही जातो दूर देशी, सांभाळा राज्य हे. सांभाळा राज्य हे, सांभाळा राज्य. अन्यथा तर्कशास्त्र चालवायचं झालं तर सगळं स्वराज्य पटकन कब्जात घेणं किंवा दिलेर खानाच्या बरोबरीनं श्रीमंत होणं हे शंभूराजांना सहज शक्य आहे. जेव्हा शिवाजीराजे स्वराज्यात नाहीत तेव्हाच स्वराज्य गिळणं सोपं नाहीये का? पण शंभूराजे शिवाजीराजे 1.5 वर्षांनी परत येईपर्यंत दिलेर खानाकडे गेलेले नाहीत. इसवी सन बघत जा. आमचे बाबा नेहमी सांगायचे, इतिहास सांगताना आणि रस्त्याने चालताना सालं बघत जा. कधी पडशील त्याचा नेम नाही. कधीतरी आम्ही आपलं येडपटासारखं कीर्तन करायचो. झाशीच्या राणीचं चरित्र सांगितलं, बाबा मी सांगितलं बरं का चरित्र, बसा. काय बसा काय नाही, विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणून बसा. 1857चं युद्ध किती तारखेला सुरू झालं आपले बुवा? 10 मे 1857, क्रांती दिन. कॅलेंडर उघडा. झाशीच्या राणीचा हौतात्म्य 18 जून, म्हणजे 1.5 वर्ष, आपलं 1.5 महिनाच लढली नाही का ती.
10 मे ते 18 जून. बाबा असं कसं काय झालं? साल तिचं हौतात्म्य ते 1858 सालचं आहे. पुस्तकं वाचून मग बोलत जा की रे कधीतरी. उगा आपलं ह्याने सांगितलं की चालली कथा सांगायला. बाबा म्हणजे कागदोपत्री पुरावा सापडल्याशिवाय बोलत नसत, किंवा किमान बुद्धीच्या तर्काला पटलं पाहिजे. फितुरी करायची असेल किंवा स्वराज्याचा नाशच करायचा असेल तर त्याला योग्य काळ कुठला? योग्य काळ राजे नाहीत हाच असू शकतो. शिवाजी राजे येईपर्यंत फितूर व्हायला का थांबतात? याला काहीच उत्तर नाही. आणि त्याही पेक्षा मध्ये जो पत्रव्यवहार झालाय तो फार महत्वाचा आहे. शिवाजी राजे स्वराज्यातून गेल्या बरोबर आता दिलेर खानाने तलवार पुरजली आहे, येतोच. ताबडतोब शंभूराजांचं पत्र गेलंय. दिलेर खान, इथे मला सावत्राईचा फार जाच आहे. तिच्या मनात मी निघून जावं असल्यामुळे जाच असं सारखं ती म्हणते आहे. तिचं भयंकर मला जाच आहे. आमचे बाबा सुद्धा या मंत्रिमंडळाच्या नादी लागल्यामुळं माझ्याकडे दुर्लक्ष करतायत. लक्षात घ्या, ही मुद्दाम परिस्थिती अशी तयार केली आहे की हे दिलेर खानाला खरं वाटलं पाहिजे. रायगडावरती संभाजी राजांना ठेवून त्यांनी हे पत्र लिहून दिलेर खानाने विश्वास नसता ठेवला. मग सगळ्या मंत्र्यांना बाकीची खाती दिली आणि मला नुसता प्रभावळीचा सुभा दिला. माझ्या कर्तृत्वाला इथं वाव नाहीये. मला तुमच्याकडे येऊन कर्तृत्व गाजवायची इच्छा आहे. फक्त 5,000तच हे सगळं करावं अशी माझी इच्छा नाही, कारण त्याला 5,000 मनसबदारी आहे फक्त. आहे ही मनसबदारी कायम राहणार आहे का याची खातरजमा मिळावी. लक्षात घ्या, याच्यामध्ये सरळ टाइम मॅनेजमेंट आहे. याची खातरजमा मिळावी याचा अर्थ हे 5,000 मान्य ठेवायचेत का नाहीत हे विचारण्यासाठी इथनं एक उंटवाला दिल्लीला पाठवला पाहिजे पत्र घेऊन. इथून पत्र घेऊन दिल्लीला जायला किमान त्याला 2 महिने. बरं, तिथे औरंगजेबाच्या दरबारात काय तुमच्या पत्रासाठी सगळे थांबलेले नाहीत वेटिंग लिस्टवर? तिथे रोज ऑफिस वर्कमध्ये ढिगाणी पत्र येऊन पडतात. याच्यात तुमच्या पत्राचा नंबर लागायचा कधी? त्याच्यानंतर त्याच्यावर विचारविनिमय होईल दरबारामध्ये की संभाजीराजांची जी 5,000ची मनसब आहे ती आपल्याला कायम ठेवायची आहे का? शहाजहानच्या वेळेला आपण कायम ठेवली होती, पण मध्ये या दोघांचं फाटलं. शंभूराजे रायगडावर निघून गेले. आता औरंगाबादची वऱ्हाडची जहागीर ते सांभाळतायत, पण 5,000ची मनसब सांभाळायची का? हे विचार विनिमय होणार. अलीकडं असे काहीतरी महत्वाचे प्रश्न जेव्हा असतात त्याला शून्य प्रहर का म्हणतात मला अजूनही कळलं नाही. प्रहरात शून्य कधी आलं हे सगळं? पण असो, काही काही शब्दाचे अर्थ आपल्याला माहीत नाहीत, तेच आपण बरे आहोत. शून्य प्रहरात जसं मागे नाही का मी एकदा शंका विचारली होती तुम्हाला, अजूनपर्यंत मला कोणी उत्तर दिलं नाही. माहितीच्या अधिकाऱ्याला काढत खरी आहे की कोंबड्या राहतात त्याला खोरडं म्हणतात, घोडे ठेवतात त्याला तबेला म्हणतात, हत्ती ठेवतात त्याला पिलखाना म्हणतात, उंट ठेवतात त्याला सराई म्हणतात, माणसं राहतात त्याला घर म्हणतात, देवाची मूर्ती असते त्याला देव. हे सगळं मान्य आहे, पण जिथं मंत्री उतरतात त्याला सर्किट हाऊस का म्हणतात? आता कोणी नाव शोधून काढलं हे? कुठल्या काळात? एक माहितीच्या अधिकाऱ्याखाली आपण विचारू शकतो की या इमारतीला सर्किट हाऊस म्हणायला कधीपासून सुरुवात झाली? या कोणी माणसानं हा नाव शोधून काढलं? बदलायला पाहिजे नाव, लोकांना वाईट वाटलं पाहिजे. आपल्याला सर्किट म्हणतात लोक, सर्किट हाऊस. विचारच करत नाही माणूस अशा वेळेला. म्हणून तर हा मुद्दा वेगळा. शून्य प्रहर, कोणाला माहिती असेल तर उद्या मला सांगा, माझेही थोडं अज्ञान असू शकते याच्यामध्ये. असा विचार विनिमय होईल तेव्हा औरंगजेबाचा शिक्का एका पत्रावर बसेल की 5,000 मनसबदारी सँक्शन, मान्य, इट इज बीन कंटिन्यू. आता ही चालू ठेवण्यात येणार आहे. परत यायला किमान परत पुढचे 2 महिने, 5 महिने दिलेर खान बसून फक्त राहील, युद्ध नाही. आता विनोद ऐका, हे 5च महिने झाले. तो आला ना उंटावरचा शहाणा, पत्र फडकवत आला, हो गया तेरा काम हो गया, 5,000 मिल गया. हे पत्र आल्यानंतर शंभूराजांचा पुढचा डाव. दिलेर खान, मी तुम्हाला पहिल्याच पत्रात काय सांगितलं होतं? काय? माझी 5,000ची मनसबदारी तुम्ही कायम ठेवणार आहात का? हे जसं महत्वाचं आहे तसं फक्त 5,000 मनसबदारीवर मी हे करणार नाहीये. याच्या उपर तुम्ही काय देऊ शकता हे मला उत्तर हवंय.
झालं. पुढचे 5 महिने पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. मग दिलेर खानाने शिफारस केली की आलंपना साक्षात शंभूराजा आपल्याकडे येतोय, 5,000 काय काहीतरी वाढवून द्या. पण तो सुद्धा असा खेळा डोक्याचा, त्या पठ्ठ्याने फक्त 2च वाढवले, 7,000च फक्त सांगितले. म्हणजे 5चे 2 वाढव फक्त. काय पेट्रोलचे दर आहेत काय 5 आणि 2 वाढवायला? पण औरंगजेब तितका धोरणी होता, तो एकदम काहीही बोलणारा नव्हे हा. पण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, या गोंधळामध्ये 10 महिने दिलेर खान झुलावलाय. आणि इतकं सगळं झाल्यानंतर 11व्या महिन्यात पत्र आलं, 7,000 मनसब मान्य. आता तरी हो म्हणा. आणि याला शंभूराजांचं उत्तर असं आहे, तुम्ही 7,000 मनसब मला मान्य केलीत, याबद्दल मी आपला आभारी आहे. माझे वडील स्वारीवर गेल्यामुळे हे सगळं सांभाळण्याची थोडी जबाबदारी माझ्यावर आहे. ते आले की येतो. आता या पत्रानंतर जर शंभूराजे फितूरच आहेत म्हणायचं असेल तर मग मोहरेने दृष्ट काढू आपण एखाद्याच्या बुद्धीची. ही वाक्य शंभूराजांची, माझे बाबा स्वारीवर असल्यामुळे ही जबाबदारी माझ्यावर आहे हे सांगतायत ते. म्हणून मला स्वराज्य सोडून येता येत नाही. ते आले रायगडाला की येतो, नंतर येऊन उपयोग काय? 1.5 वर्ष या दिलेर खानाला गाजर दाखवत नुसता हत्ती झुरवत ठेवला त्याने. 3 लाख फौजेचा 1.5 वर्षाचा रोजचा खाण्याचा खर्च किती झाला असेल, हत्तीना खायचा खर्च किती झाला असेल. आता त्याला काही फारसा खर्चाचा विचार करायचं कारण नाही, दिल्लीची माणसं ती. हत्ती खावो नाही तर घोडे खावो. हत्तीच्या म्हणून ते हत्तीला खायला घालणार, त्यांना काय सँक्शन आहे सगळं. पण तरी सुद्धा औरंगजेबाचा एवढा मोठा खजिना बसल्या जागी फुकट घालवला. आणि त्याचा दुसरा फायदा असा, 1.5 वर्षात ज्यांनी युद्धच केलं नाही ते किती आळशी झाले असतील. आता ह्याच्या पुढे चालायचं म्हटलं तरी वाढवून नाही काही मिळणार जरा सुट्टी. काही करायचंच नव्हतं ना तिथे. आणि मुद्दाम लक्षात एक ठेवा, शंभूराजे जेव्हा दिलेर खानाला जाऊन मिळाले तेव्हा त्यांच्या चर्चा अशी झाली की तुमच्यावर जबाबदारी कशाची आहे? ते म्हणले औरंगजेबाची इच्छा अशी आहे की विजापुराला संपवावं. म्हणजे आदिलशहाला संपवण्याची आज्ञा आहे. अर्थात पण आदिलशाह तर बादशहाच आहेत. आदिलशहाच काय, गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला सुद्धा संपवून टाकावा. आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही ही मुघलांच्या आधिपत्याखाली घ्यावी अशी शहाजादा मुअज्जम आणि औरंगजेबाची आलंपनाची इथे इच्छा आहे. तेव्हा शंभूराजांच्याही लक्षात आलं, हे सगळेच बोके एकमेकात भांडतात. म्हणजे हा बादशहाच आहे, हा बादशहाच आहे, हा बादशहाच आहे. पण हा बादशहा याला गेळ्याला बसलाय, तो बादशहा त्याला गेळ्याला बसलाय. फक्त या लोकांमध्ये चांगलं एकच आहे, तिसरा कोणी आला की हे तिन्ही बोके एकत्र होतात. एकटे असले की सतत भांडतात. आणि आपण सतत एकत्र राहतो. युद्धाची वेळ आली की सगळे बाजूला होतात. काय गंमत आहे काही कळत नाही. आपल्या हिंदूंची अवस्था तो म्हणजे संत्र्यासारखी झाली आहे, संत्र्यासारखी. मस्त लाल लाल भगवा रंग दिसतो, एक संध दिसतं सगळं. पण काही नाही, एका टिचकीनं फक्त त्याच्यावरचं साल काढलं की सगळ्या फोडी वेगळ्या. याचं याच्याशी जमत नाही, त्याचं त्याच्याशी जमत नाही. कोणी चावान कराच होता त्याचा. इतके सहज फुटतात. बाकीच्या समाजाच्या भेगात दिसत असतात टरबुजासारख्या, खरबुजासारख्या. अरे हे वेगळं आहे, हे वेगळं आहे, हे याच्याशी जुळलेलं नाही, हे तिसरंच आहे, हे याच्याशी जुळलं नाही. पण लेखाचे पक्के इतके असतात, नाही बाजूला करतायत. त्यांची एकत्र राहायची ताकद अशी जबर आहे की डोक्यात घातलं तर समोरचा मरतो. आपली दिसायचीच ताकद जास्त चांगली होते, ती असायची ताकद जमत नाही. शंभूराजांना फार मोठं या गोष्टीचं दुःख होतं की लक्षावधी हिंदू सरदार दिलेर खानाच्या हाताखाली मांडलिकगिरी करायला तयार आहेत, आनंद मानायला तयार आहेत. पण हेच सगळे हिंदू सरदार शिवाजीराजांच्या हाताखाली जायला तयार नाहीत. तिथे त्यांना तो अपमान वाटतो.
तिथे कमीपणा वाटतो. लेका मांडलिकच व्हायचंय ना. मग औरंगजेबापेक्षा शिवरायांचं मांडलिकत्व जास्त श्रेष्ठ नव्हे काय? मुद्दा तो नाही. एक हिशोब सांगतो तेवढा पहा.